मालगावच्या बेपत्ता मायलेकीचे कृष्णेत मृतदेह सापडलाय। 12 दिवसांपासून दोघी बेपत्ता। आईचा मृतदेह म्हैसाळात तर मुलीचा रायबागमध्ये सापडला। आत्महत्या की हत्या याबाबत संशय। मालगाव येथून 12 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मायलेकींचे मृतदेह कृष्णा नदीत सापडले आहेत। म्हैसाळ आणि रायबाग येथे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। दीपाली खांडेकर वय वर्ष 35 आणि मुलगी प्राची खांडेकर 16 अशी मायलेकींची नावे आहेत। आईचा मृतदेह म्हैसाळमध्ये, मुलगी प्राची हिचा मृतदेह रायबागमध्ये सापडला आहे। तर प्राचीचा पोलिसांनी बेवारस अशी नोंद करत शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं शुक्रवारी समजते। मुलीच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी ओळखलं। दोघी मायलेकींची कृष्णा नदीत मृतदेह मिळाल्याने आत्महत्या की हत्या याबाबत संशय व्यक्त केला जातो। याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद असून पोलीस तपास करत आहेत। मालगाव येथे राहण्यास असलेल्या दीपाली खांडेकर या मुलगी प्राची खांडेकर हिला घेऊन बेपत्ता झाल्या होत्या। त्यांच्या नातेवाईकांनी मिसिंग तक्रार केली होती। नातेवाईकांकडे चौकशी सुरू होती, मात्र त्या मिळून आल्या नाहीत। गुरुवारी सकाळी म्हैसाळ येथे कृष्णा नदीच्या बंधाऱ्यात बांधकामाच्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह अडकल्याचं दिसून आलं। मायलेकींच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्नांचं काहूर माजलंय। या दोघींनी टोकाचं पाऊल उचलण्यामागे कोणतं कारण असेल याबाबत चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।